श्री सिद्धलीलामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. नमस्ते शारदे देवी. ओम वद्वद वाग्वादिनी नीलसरस्वती मयूरवाहिनी सिद्धलीला वद्वितू. महाअवतार बाबा समर्थ ऐसे परी प्रकट होत, ज्ञानगंगा प्रवाह सोडित जगदोद्धारा कारणे. दर्शन देवोनी लाहिरी प्रती महाअवतार बाबा गुप्त होती, पुन्हा कैसे प्रकटती भक्तजन हो अवधारा. कुर्माचल हिमालयात हेडाखान ग्राम असत, तेथील जन देखत अति अद्भुत परियेसा. नदी किनारी बसले असती प्रकटे तेथे एक ज्योती, ज्योतीतुनी साकार होती महाअवतार बाबा तेथे हो. ग्रामस्थ होती विस्मित, साष्टांग नमस्कार करीत, मुनींद्र भगवान म्हणून होत प्रसिद्ध जाणा तेथे हो. तेथेची एका गुहेत श्री स्वामी राहू लागत, दीनजना उद्धरित अनेक लीला करोनिया. कधी बैसती अग्नीत 3 मासांपर्यंत, अग्नीतुनी जव बाहेर येत भक्ता विस्मय होत असे. स्वामी देहावरील वस्त्र तेही अग्नी जाळू न शकत, जलधारा बाहेर येत वस्त्रातुनी श्री स्वामींच्या. कधी बैसती नदीत वरोनी जल वाहत, परी जव बाहेर येत देह कोरडा राहत असे. ऐसे प्रकार अद्भुत पाहती स्वामींचे भक्त, म्हणती ईश्वर साक्षात आम्ही लागी भेटला. गुमानी नामे परमभक्त, श्री स्वामी सेवा करीत राहे स्वामी समवेत अनेक लीला पाहत असे. एकदा स्वामी त्याते म्हणत, मी गंगा स्नानाते जात, तू राही येथप्रत, जाऊनी त्वरित येतो मी. गुमानी म्हणे स्वामीप्रत, गंगा 60 मैल दूर असत, कैसे जात तेतप्रत, काही साधन असेना. स्वामी तयासी म्हणती, तू ही चल सांगाती. ऐसे म्हणून हात धरिती आकाशमार्गे जाती ते. घेवोणी भक्तासी सांगाती, स्वामी आकाशमार्गे जाती. गंगा किनारी उतरती, स्नान करीती दोघेही. गंगा स्नान करून पुन्हा करीती आकाशगमन. हैडाखान ग्रामी येऊन भक्ता दर्शन देती ते. एका तासाचे आत 120 मैल प्रवास करीत मुनींद्र भगवान दावीत लीला आपल्या भक्तासी. ऐशा अनेक लीला हैडाखान ग्रामी जाहल्या, महाअवतार बाबांनी केल्या भक्तोद्धारा कारणे. श्री सिद्धलीलामृत 2 संपला येत. मुनींद्र भगवान नामे प्रकटत हैडाखान ग्रामी स्वामी हो. अध्याय 2 समाप्त. ओवी संख्या 20. श्री सद्गुरु चरणी समर्पित.